नमस्कार मित्रांनो. अखेर इंद्रनील स्वीटीचं नाव सांगतो आणि म्हणतो, हे सगळं मला स्वीटीने करायला सांगितलं. हे ऐकून तर अनुराधाचा चांगलाच माज उतरतो. पण शुभी मात्र डोक्याला हात लावते आणि शशांकला खुणवते. अनुराधा शॉकून म्हणत असते, स्वीटी, अरे देवा, हे काय घडून बसलं. तेवढं डॉक्टर येतात आणि सगळेच त्यांच्याकडे धाव घेतात आणि विचारतात, कशी आहे सानिका. डॉक्टर म्हणतात, आता बरी आहे, तुम्ही भेटू शकता. सगळे आत जातात. सानिकाची हालत बघून अनुराधाला खूप वाईट वाटतं. ती म्हणते, सानिका बाळा, कशी आहेस तू. सानिका म्हणते, आई मी बरी आहे. आणि अगं, तू का गेली त्या इंद्रनीलला भेटायला. मी तुला सांगितलं होतं नवं, घराच्या बाहेर पडायचं नाही म्हणून. शोभी म्हणते, या श्रावणीचंच काम असणार, नाहीतर आई आपली सानिका कधी घराबाहेर पडणार नाही. अण्णा म्हणते, शोभे आता तरी सुधार. अगं, त्या इंद्रनीलने धडधडीत स्वीटीचं नाव घेतलंय. शुभ म्हणतो, आज जर श्रावणी. तेवढं श्रावणी त्याचा हात दाबते आणि म्हणते, शुभू. शुभू श्रावणीकडे बघतो. श्रावणी सानिकाला म्हणते, आज तू सुखरूप आहे, फक्त आणि फक्त तुझ्या दादामुळे. सानिका उठून बसते आणि रडायला लागते आणि म्हणते, दादा, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. आत्तापर्यंत मी तुला नको नको ते बोलले, तुझं ऐकायचं सोडून इंद्रनीलचं ऐकत बसले आणि आज तो माझ्यासोबत खूप वाईट वागला. ती आता शुभूला मिठी मारत खूप रडायला लागते. आता अनुराधाला पण स्वतःची खूप लाज वाटते. ती रडत शुभूकडे बघत असते. शोभी आता हात झटकते आणि डोक्याला हात लावते, कारण माहेरी पडायला शोभीला कुणाच तरी आधार पाहिजे असतो. त्यामुळे सानिकाबद्दल इमोशनल करत ती सारखी अनुराधाला भडकत असते. पण आज मात्र दोघी पण बदलतात. सानिका म्हणते, दादा, आजपासून तू जे म्हणेल ना तेच मी करणार, पण मला इंद्रनीलला भेटायचे. श्रावणी म्हणते, तो बाहेर आहे. आता शुभू तिला पकडतो आणि बाहेर घेऊन जातो. सानिका इंद्रनीलसमोर जाते. तो घाबरून बघत असतो. ते आता जोरात त्याच्या कानाखाली मारते आणि म्हणते, दादा, मी तुमच्यासोबत पोलीस स्टेशनला यायला तयार आहे. आता मात्र श्रावणी तिच्याकडे आश्चर्याने बघायला लागते. सानिका बोट करत म्हणते, आणि याच्या विरुद्ध मी तक्रार दाखल करणार आहे. इंद्रनील म्हणतो, ऐक ना सानिका, चुकलं माझं, मला माफ कर. सानिका म्हणते, तुला माफ करू. अरे इंद्रनील, मी स्वतःपेक्षा, माझ्या फॅमिलीपेक्षा तुझ्यावर विश्वास ठेवला. तू मला बोलला आपण लग्न करूया, म्हणून मी तुझ्यासोबत आले. आणि तू काय केलं, माझं तोंड दाबलं, मला बेशुद्ध केलंस आणि माझ्या पोटातील स्वतःचं बाळच पाडत होता. अरे हे करायला तुला लाज कशी नाही वाटली. इंद्रनील म्हणतो, नाही नाही सानिका, मी नाही केलं, हे सगळं स्वीटीने केलं. सानिका म्हणते, आता त्या स्वीटीलाही मी सोडणार नाही. आता मी तुम्हा दोघांना खडी फोडायला पाठवणार. श्रावणी म्हणते, सानिका, तू बरोबर निर्णय घेतलास. या दोघांना आणि खास त्या स्वीटीला अशी जन्माची अद्दल घडव ना, पुन्हा दुसऱ्या मुलीला फसवताना 10 वेळा विचार केला पाहिजे. स्वीटी म्हणत असते, रुद्र सर, आता काय करायचं. ते शुभू आणि श्रावणीने आमच्यावर केस केली तर. पहिले तरी सानिका गप्प होती, पण ती आता शांत नाही बसणार. रुद्र म्हणतो, मी पण श्रावणीला ब्लॅकमेल केलं. पहिले सानिकाला घेऊन ये, नंतरच केस घेतो. स्वीटी म्हणते, आता खरंच सानिका आली तर. रुद्र म्हणतो, स्वीटी, ती आली ना, मला केस घ्यावीच लागणार. हो, फक्त तुझ्या भावाने तुझं नाव नाही सांगितलं पाहिजे, नाहीतर मी काहीच करू शकत नाही. आता स्वीटी घाबरून अलकनंदाला फोन करते. अलकनंदा म्हणते, काय झालं का काम, पडलं का त्या सानिकाचं बाळ. काय स्वीटे, कसा होता माझा प्लॅन. स्वीटी म्हणते, अलकनंदा मॅडम, प्लॅनची वाट लागली आहे. ज्या ठिकाणी सानिकाचं ऑपरेशन करणार होते त्या ठिकाणी शुभ आणि श्रावणी पोहोचले. अलकनंदा म्हणते, काय, त्या श्रावणी आणि शुभला कसं कळालं. स्वीटी म्हणते, कसं काय, काहीच माहिती नाही, पण त्यांनी सानिकाला उचललं आणि मोठ्या हॉस्पिटलला घेऊन गेले आणि श्रावणी तर इंद्रणीला ओढतच घेऊन गेली. अलकनंदा म्हणते, अरे देवा, हे काय झालं. एवढं सगळं झालं आणि रुद्र काय करतो. स्वीटी म्हणते, रुद्र सर पण माझ्यासोबत आहे. आम्ही जो काय प्लॅन करतो ना, ही श्रावणी हाणून पाडते. ती आता इंद्रणीला घेऊन पोलीस स्टेशनला गेली ना तर आमची वाट लागणार. अलकनंदा म्हणते, पोलीस स्टेशनलाच ना, मग कशाला काळजी करते, रुद्र आहे ना, तो घेईल सांभाळून. स्वीटी म्हणते, मॅडम, अहो मोठे साहेब आलेत. ते काय म्हणे, विशंभर साहेबांचे मित्र आहेत आणि त्यांनी स्वीटीला सांगितलंय, तुला जी काय मदत हवी असेल ती मी करेल. एवढंच नाही, त्यांनी रुद्र साहेबांना पण वॉर्निंग दिली आहे. अलकनंदा म्हणते, काय, ही श्रावणी तर खूप पुढची निघाली आहे. शशांक बाजूला जातो आणि स्वीटीला फोन करतो आणि तो, काय स्वीटे, अगं तुझ्या भावाचं तोंड सडकून काढलंय आणि आता त्याला पोलीस स्टेशनला घेऊन चाललेत. स्वीटी म्हणते, काय, कुणाची हिंमत आहे, माझ्या भावाला मारलं. तो सानिका, दुसरं कोण. आणि अगं तिने निर्णय पण घेतलाय,
तुझ्या भावाला कोर्टात खेचणार. आता चालले सगळे पोलीस स्टेशनला. श्रावणी पोलीस स्टेशनला भेटली म्हणून कमिशनरचा विशंबरला फोन जातो आणि तो झालेला प्रकार सांगतो. विशंबरहून तो हो, त्या मुलीवर खूप अन्याय झाला, तू जातीने लक्ष घाल आणि श्रावणीला मदत कर. कमिशनर म्हणतात ते तर मी करणारच आहे, तुला सांगायची काहीच गरज नाही. आता बघूया स्वीटीचा माज कसा उतरतो. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.